नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सोबत आमचे मित्र प्रकाश वनवे स्वागत करतो आजच्या या नव्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जे दुर्ग करत आहोत त्यातील आज कन्नड तालुक्यातला दुसरा दुर्ग आहे, तो म्हणजे अतिशय प्रसिद्ध असणारा किल्ले अंतूर. आणि अगदी आपल्या समोर जर पाहिलं तर या ठिकाणावरून किल्ल्याचा काही तटबंदीचा भाग, काही बुरुजांचा भाग आपल्याला छानपैकी पाहता येतोय. हा किल्ला जो आहे हा अतिशय अवशेषांनी युक्त असणारा किल्ला आहे, अतिशय सुंदर असा किल्ला आहे. तर आम्हालाही तेवढीच उत्सुकता लागून राहिलेली आहे की त्याचे वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे असू दे, त्याचा जलमहाल असू दे किंवा त्याच्यावरती जे काही शिलालेख असू देत, त्याच्यात केलेली एकूणच बांधकामाची अवशेष रूपाने आता शिल्लक असणारी जी ठिकाणं असू दे, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि थोडंसं अंतर चालत गेल्यानंतर आम्ही तिथे जाऊन पोहोचू आणि बघूयात नक्की काय काय बघायचं आपल्याला. चलो. मित्रांनो नमस्कार. आणि सध्या या वाटेवरून थोड्या वेळापूर्वी किल्ला दुरून पाहिला होता. प्रत्यक्ष या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत, पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचले. आणि आमचे उत्साही मित्र राजेश सर हे नेहमीप्रमाणे आघाडीवरती होते आणि जे दरवाजामध्ये आता छानपैकी आमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. तर आपण याची भव्यता पाहू शकतो. पुढेही काही दरवाजे आहेत तेही आपल्याला पाहिजेत, पण एकूणच दुरून येत असताना याची व्याप्ती, याचं देखणे पण आपल्या नजरेत भरतं. चला तर पाहू. खरं तर दोस्तो, किल्ल्याला येण्याच्या ज्या दोन प्रमुख वाट आहेत त्या म्हणजे कन्नडकडून येत असताना नागापूर म्हणून जे गाव लागतं त्यापासून काही अंतरावरती गाडी येते, एक वाडी आहे, वस्ती आहे. त्या ठिकाणी गाडी पार्क करून आपण पायी चालत साधारणपणे 2.5 ते 3 किलोमीटर नंतर या दरवाजापर्यंत येऊन पोहोचतो. आणि दुसरी महत्त्वाची वाट म्हणजे खाली असणाऱ्या दस्तापूर गावाकडनं या ठिकाणी येता येतं. त्याला ही वेगवेगळी वाट ह्या जंगलाच्या ठिकाणावरून आहे, त्या ठिकाणावरून देखील आपल्याला या ठिकाणी येता येतं. तर मित्र, अंतूर किल्ल्यावरच्या दुसऱ्या दरवाज्यातून आपण आत आलोय. खरोखर हा अतिशय मोठा, भव्य आणि देवडी खरं तर एकमेकांना जोडलेली आपल्याला 2 ते 3 अशा एकत्रित देवड्या अशा पद्धतीत म्हणता येतील. त्याच्यापासून आपण थोडं वरती येतो. ही जी वाट आहे याच्यावरूनच परत पुढे गेल्यानंतर तिसरा दरवाजा आपल्या नजरेस पडतो. पण याचं वैशिष्ट्यपूर्ण काय सांगता येईल माहिती आहे दरवाज्यात? जेव्हा आपण हा दरवाजाकडून आत येतो तर तुम्ही जर पाहिलं तर ही दरवाजाची जी मुख्य कमान आहे त्याच्या वरच्या बाजूला 2 दगडी तोफगोळे आपल्याला लावलेले दिसून येत आहेत. आणि अगदीच त्याच्या खाली अजून एक तोफगोळा आपल्याला पाहता येतो. आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 कमल पुष्पाचे आता अवशेष आपल्याला पाहता येत आहेत. त्यानंतर जसं वरती आपण पाहू तर या तिसऱ्या दरवाजाच्याही बाजूला अगदी वरती एक पारशी भाषेतला सुस्पष्ट अशा पद्धतीचा शिलालेख आपल्या नजरेस पडतोय. तर त्याच्या बाजूला जर पाहिलं तर त्या काळात जी रचना होती, जी स्लॅबची रचना म्हणता येईल, किंवा ही दरवाजांना पाण्यापासून संरक्षण करण्याची जी यंत्रणा आहे त्याचा अवशेष रूपातला एक भाग तुम्हाला कोपऱ्याच्या रूपात पाहता येतोय. साधारणपणे अजून उत्सुकता लागून राहिली आहे की वरती कशा पद्धतीचं अजून रचना या किल्ल्यावर असेल. गडाचा तिसरा दरवाजा चढून वरती आल्यानंतर आपण उजवीकडे निघालेलो आहोत आणि फरसबंदीची एक छान अशी पद्धतीची वाट आपल्याला पाहता येते. त्याच्याबरोबर अजून उजवीकडे जर पाहिलं
तर सुंदर अशा पद्धतीची तटबंदी याला आहे, ज्याला करायच्या रूपाने अतिशय देखणं अशा पद्धतीचं बांधकाम त्या काळात केलेलं दिसून येत होतं. आणि दुसरी गोष्ट, आजही काही जंग्या त्याच्यावरती छान पद्धतीने पाहता येतात आपल्याला. आपण आता सध्या गडाचा जो उंच भाग आहे त्या दिशेने चालत चाललो आहे. सगळीकडे सागवान आणि इतर वृक्षांची रेलचेल या परिसरात रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला आहे. आणि छान अशा पद्धतीचं विहंगम आकाश आपल्याला नजरेत पडतंय. इतक्या क्लिअर वातावरणात पावसाळ्यात आम्ही या दुर्गाची सफर करत आहोत. चलो. गडाच्या तिसऱ्या दरवाज्यापासून आपण काही अंतर चालत पुढे आलो की आपल्याला या ठिकाणी एक छान अशा पद्धतीचा बांधीव बुरुज पाहता येतो. या बुरुजावरती येऊयात आपण आणि पाहूयात नक्की अजून आजूबाजूचं दृश्य आपल्याला कशा पद्धतीने दिसतं. चल. आजूबाजूचं हे सगळं परिसरात असणारं दाट जंगल आपल्याला या परिसरात नजरेत पडते. लगतच गवताळा अभयारण्य आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे हिरवीगार वनराई आहे ही आपल्याला पाहता येते, अनुभवता येते. इथे सांजवेळची जी सुंदर सुटलेली हवा आहे ही या किल्ल्यावरती आपण स्वतः अनुभवत आहोत. आणि अजून बालेकिल्ल्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. तर बघूयात अजून बालेकिल्ल्यावर आपल्याला काय पाहायला मिळतं. आता या बुरुजावरती आपण उभे आहोत आणि समोर जर पाहिलं तर त्या ठिकाणी काही अंतरावर पाऊस पडतोय. ते दुरून दिसून येते. अजून आम्हाला तरी पावसाने गाठलेलं नाही आहे. तर बघूयात वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा पावसात भिजावं लागते की काय त्याचीच आता आपल्याला. तर आता आपण एका भव्य वास्तूमध्ये प्रवेश करतोय. तर याचं प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणाहून पाहता येते. तर त्या वास्तूची उत्सुकता आपल्यालाही आहे की नक्की त्याची सद्यस्थिती काय आणि कशा पद्धतीचं आहे. तर असं वाचण्यात आलं होतं की इथे भव्य अशी 2 धान्य कोठारं आहेत. त्याला तोच भाग असावा. खूप मोठ्या स्वरूपात धान्य साठवलं जाण्याची व्यवस्था या धान्य कोठारांमध्ये असावी. सध्या वटवाघळांच्या विष्ठेमुळे त्या ठिकाणी जो खूप दुर्गंध येतो आहे त्याच्यामुळे फार वेळ थांबणं इथं शक्य नाही, परंतु याची व्याप्ती फार मोठी आहे. तर अजून बघूया पुढे आपण. ना त्यावेळेस शिवनेरीवरच्या अंबरखाण्याची आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर आज प्रवेश केला आणि पाहिलं तर सेम त्याच पद्धतीची बांधकामाची रचना आहे. वरती हवेसाठीचे झरोके जे आहेत ते अगदी त्याच पद्धतीचे आहेत. शिवनेरीची रचना आहे सेम. मित्रांनो, या अंतूर किल्ल्यावरती ज्या काही सुंदर वास्तू आजही आपल्याला अवशेष रूपात पाहता येतात त्यातीलच एका वास्तूवर आपण उभे आहोत. समोर जर पाहिलं तर अतिशय मोठ्या आणि प्रशस्त अशा पद्धतीचं भिंतींचं बांधकाम तर दिसते, परंतु त्यातही हे जे उंटाकार अशा पद्धतीचे जे स्लॅब आहेत त्याचे अवशेष रूपाने आपल्याला काही भाग पाहता येत आहेत. आता हा जो आहे हा आपल्याला पाहता येतोय, परंतु जर तुम्ही पाहिलं तर अतिशय मोठ्या जाडीचे म्हणता येतील अशा पद्धतीचे स्लॅब त्या काळात भरले जात होते. दुसरी गोष्ट म्हणजे दगडावरती दगड व्यवस्थितरित्या रचून त्याच्यामध्ये बराचसा जो आहे त्या काळात चुना असेल, माती असेल, हा सगळा भाग एकत्रित करून त्याला मजबूती दिली जात होती असं दिसून येते. आणि समोर जर पाहिलं तर जो पडलेल्या भागाच्या वरती पाहतोय तो अर्धवर्तुळाकार अशा पद्धतीचा जो डोम आहे ते आपल्याला या ठिकाणाहून स्लॅबच्या रूपात पाहता येतो. आणि कमानीदार अशा पद्धतीची जी भिंतींची रचना आहे तर ती देखील आता आपण अवशेष रूपात पाहू शकतो. गवताळा अभयारण्यातील
सर्वात सुंदर किल्ला किंवा गवताळ्यापर्यंतचा काही भाग असलेला महाराष्ट्रातला सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक असलेला अंतूर किल्ल्यावर आम्ही आलेलो आहे. इतिहासाच्या बाबतीत बघितलं अंतूर किल्ल्याच्या बाबतीत काही जे उल्लेखानुसार 15व्या शतकात मराठ्यांनी बांधलेला किल्ला नंतर निजामाच्या ताब्यात गेला. पण सर्वात त्याच्यात इतिहासाची जी उल्लेखनीय लढाई झाली ती 1672 साली दिलेरखान विरुद्ध मराठ्यांनी केलेल्या गनिमी काव्याच्या साखरेजवळून हा किल्ला जिंकत आलेला होता. राजपूत सेनानी बुंदेला नाव आठवत अशा त्याचा त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे मराठ्यांना तेवढी थोडी मागत घ्यावी लागली. पण मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाच्या शेवटचं वजन मराठवाड्यासारख्या एखाद्या सुंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पण घडलेलं आहे. त्या किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूबद्दल सांगायचं म्हणजे वास्तुशैलीबद्दल डॉक्टर तर बोललेले आहेत. हा किल्ला किती सुंदर आहे बाकीच्याने आपल्याला जाणवलं. महाराष्ट्रात आपण खूप किल्ले बघितो, पुणे नाशिकचे किल्ले असो, सातारा असो, कोल्हापूर भागाची असो, पण मराठवाड्यासारख्या ठिकाणी एवढा सुंदर किल्ला आहे. हा एक किल्ला या भागाचं सगळं दळणवळण बदलेल, पर्यटन बदली एवढी ताकद एकाच किल्ल्यात आहे. मला एक अजून एक बाजू सांगायची तर त्या किल्ला ज्या अभयारण्यात आले त्या अभयारण्यापासून 3 किलोमीटर 4 किलोमीटरची प्रचंड सुंदर वाट आहे. कुठल्याही किल्ल्यावर जाताना आपण किल्ल्याच्या पायथ्याला जातो, तिथून त्या किल्ला चढतो, किल्ल्याच्या आजूबाजूचे अवशेष पाहतो. पण या किल्ल्याला पोहोचण्यासाठीचा जो मार्ग आहे गवताळा अभयारण्याचा तो जितका प्रचंड सुंदर आहे. म्हणजे अभयारण्यातून जाणारा मार्ग, किल्ल्यांची इतकी गोमुखी रचना, 3 दरवाजे, वरती असलेले एवढे वास्तू अवशेष, एकच किल्ला इतका दिलखुश करतो ना. एकाच किल्ल्याने आमची पाठीमागच्या 2 वर्षात जवळजवळ 7 वेळा अजिंठ्याची 8 मध्ये 19 किल्ले झाले होते. सगळ्या किल्ल्यात सर्वात सुंदर किल्ल्यापैकी वास्तुशिल्प असलेला अंतूर नावाचा. धन्यवाद सर. मित्रांनो, धान्य कोठार बघितल्यानंतर समोर दिसणारी वास्तू म्हणजे हा चौकोनी बुरुज. ह्या चौकोनी बुरुजावरून संपूर्ण गड आपल्या दृष्टिक्षेपात येऊ शकेल अशी या बुरुजाची रचना केलेली आहे. इथून दिसणारा संपूर्ण परिसर आपल्याला या बुरुजावरून पाहता येतो. ह्याच्यानं इथे पण आपल्याला काही वास्तूचे अवशेष पाहायला भेटतात झाडे उगल्यामुळं. आणि या ठिकाणी प्रचंड असा वारा आहे. पाणी नाही, इथं पायऱ्या आणि खाली एक वास्तू दिसते. खाली आपल्याला जाता येणार नाही, खाली चिखल आहे. पण अतिशय लांब अशी ही वास्तू आपल्याला या ठिकाणी दिसते. वरतून तुम्हाला फक्त छोटंसं भुयार टाईप दिसेल, त्याची एंट्री पण आतमध्ये खूप लांब असं आहे. मित्रांनो, गडाच्या दक्षिण बाजूला आल्यावर हे दिसणारं भव्य प्रवेशद्वार गडाला 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करतात. आणि याच दरवाजातून प्रवेश केल्यावर समोर दिसतंय आपल्याला भव्य असे राजवाड्याचे अवशेष. चला तर बघूया. मित्रांनो, अतिशय सुंदर असणारा हा राजवाडा आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला भेटतो. पायरी मार्गाने वर गेल्यावर आपल्याला वरती सद्यस्थितीत असलेली एक दर्गा या ठिकाणी पाहायला भेटते. एक मार्ग आहे तर पलीकडे जाऊन बघूया काय. यप्पा. प्रचंड वारा आहे, बाहेर पडायला मार्ग आहे का? हा, खूप आहे. हे इथं
जंग्या दिसत आहेत आपल्याला. खाली खोल आहे का? एक फसवा आहे नाही बरं थोडं एकदम खाली डीप आहे. आपण आता पुन्हा मागे जाऊया. तिथे भक्कम अशी बुरुज. हा जो एक सगळ्यात वरती बालेकिल्ल्याच्या भागात असणारा जो दर्गा आहे त्याच्यापासून जर आपण पूर्वेला थोडं उभं राहिलं आणि उजवीकडे जर आलो तर एक खाली येणारा रस्ता आहे तो एका मर्यादेपर्यंत पुढे येतो. आपल्याला असं वाटू शकतं की अगदी शॉर्टकट म्हणून आपण बाहेर पडू शकू, पण तसं नाही आहे. त्याच्या पुढे ही एक बांधीव अशा पद्धतीची मोठी भिंत आहे दगडाची. त्याच्यामुळे आमचा बाहेर शॉर्टकट मारून पडण्याचा जो प्लॅन होता खूप फिसकटलाय. फुकलाय. पुन्हा आम्ही वरती आणि ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने वरती जाण्यासाठी सज्ज आहोत. चलो. मित्रांनो, मराठवाड्यातलं कातळातलं अप्रतिम असं सौंदर्य ते म्हणजे अंतूर किल्ल्यावरचं आता आपण अनुभवलं. साधारणपणे तास ते 1.5 तासामध्ये ही सगळी गडफेरी पूर्ण केली आणि एक वेगळा आनंद घेऊन आमची सगळी टीम सध्या गड उतार होत आहे. खरं तर गडावरचे अप्रतिम असे बांधलेले 3 दरवाजे असू द्या किंवा अगदी बांधीव तलाव असू द्यात, त्याशेजारी असणारी मोठी धान्य कोठारा असू द्यात, त्याच्यानंतर पुढे तो मोठा बुरुज असू द्यात, बालेकिल्ला असू द्यात, त्या ठिकाणी तो दर्गा आहे आणि आजूबाजूचं किल्ल्यावरून दिसणारं पावसाळ्यातलं अप्रतिम असं विहंगम दृश्य असू द्यात. खरं तर हा सगळा गवताळा अभयारण्याचा परिसर आहे. आजूबाजूचा या सगळ्या नैसर्गिक अशा सौंदर्यामुळं त्याला एक वेगळ्या पद्धतीची छटा किंवा एक वेगळ्या पद्धतीची आपल्याला दृष्टीवरून आजूबाजूच्या परिसराची पाहता येते, निहाळता येते आणि आपण सगळ्या असा सुंदर अशा पद्धतीने एका सुंदर किल्ल्याला भेट देण्याची ही जी वेळ आहे ही साधली आणि आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. चला.